अकोला बियाणे उगवलेच नाहीत, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, बोगस बियाणांचा आरोप. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा परिसरात खरीप हंगामासाठी पेरलेल्या सोयाबीन, तूर आणि कपाशीच्या बियाणांना पेरणीनंतर 2 आठवडे उलटूनही अंकुर फुटले नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. निकृष्ट किंवा बोगस बियाणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप होत असून अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कर्ज काढून बियाणे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा बियाणे, खत आणि मजुरीचा अतिरिक्त खर्च उभा ठाकला आहे. या प्रकरणी कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या असून दोन्ही दोषी कंपन्यांवर कारवाई आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. हर्षदा सोनोने, अकोला. आमचं पेरणी होऊन जवळजवळ 15 दिवस झालेले आहे. रवी कंपनीचं उन्नती पेरलं होतं आम्ही आणि 15 दिवसात त्याचं 10% सुद्धा जर्मिनेशन झालं नाही. आम्ही याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी दिल्या, त्यांची पाहणी सुद्धा झाली. काल कंपनीवाला माणूस येऊन गेला आणि पाहणी करून गेला, पण आम्हाला कोणताही अजून न्याय मिळाला नाही किंवा कोण बॅगा मिळाल्या नाहीत किंवा कोणता खर्च मिळाला नाही आतापर्यंत. तरी आम्हाला कृषी विभागाकडून, शासनाकडून अशी गरज आहे की अशा कंपनीवर बॅन आणा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळून द्या, एवढीच आमची विनंती आहे. उन्नती पेरलाय 20 बॅगा. माझं नाव विक्की भास्कर महाले, गट नंबर 221 आहे. माझ्या 221 मध्ये काहीच सोयाबीन निघालेलं नाहीये. सध्याची परिस्थिती अशी आहे, मी सोनं गहाण ठेवून म्हणजे बॅगा विकत आणल्या आहे कृषी सेवा केंद्रावरून, तेल्हाऱ्यावरून. पण शेतकऱ्यावर सध्या अशी परिस्थिती आलेली आहे, म्हणजे एवढं आसमानी संकट आलेलं आहे की समजा आत्महत्या करायची दुसरा पर्याय कोणताच उरला नाहीये. म्हणजे बियाणं काहीच उगवलं नाही तर शेतकऱ्यानं करावं काय? एका दाण्याची 100 दाणे होणं म्हणजे हे साधी सोपी गोष्ट नाही आहे. हे बियाणं बोगस दिलं, या कंपनीवर काही ना काही कारवाई झाली पाहिजे अशी माझी म्हणजे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. म्हणजे काही ना काही कठोर कारवाई करावं. हे बोगस बियाणं देता एकदम म्हणजे बकवास कारभार आहे. काही बुरशी चढलेली, काही कसं कसं, म्हणजे काय बॅगेत भरून राहिले हे म्हणतात. आम्ही स्वतः भरलं का बॅगेत? फोन लावला म्हणजे हे भरलं कोणी हे साहेब मला सांगा तुम्ही. म्हणजे खूप आसमानी संकट आलेलं आहे. आपण दहीगाव परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी दहीगावातल्या आम्ही उन्नती नावाचं बियाणं पेरलं होतं सोयाबीनचं, आणि त्यामध्ये थोडंही ते उगवलं नाही. त्याला बुरशी चढलेली आहे. बुरशी चढलेली असताना त्याला 15 दिवस झाले, कोंब सुद्धा आलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये या सरकारच्या या कंपन्यांना जेव्हा फोन केला जाते तेव्हा ते आम्हाला म्हणतात, आम्हाला माहित होतं का त्याच्यात काय पेरलं, कसं टाकलं, काय होतं, ते उगवलं नाही तर त्याचा दोष तुमचा आहे, आमचा थोडी आहे, आम्हाला थोडी माहित आहे. मग यांची काहीतरी जबाबदारी आहे. आज दुपार पेरणीचं संकट आहे असं म्हटलं जाते की बा हातची पेर येत नाही. मग 15 दिवस झाले आम्ही पेरण्याले, पण अजून आमचं बियाणं त्याला साधा कोंब सुद्धा आलेला नाही. आमच्यावर एवढं मोठं संकट आहे. माझं एवढं मोठं क्षेत्र पडीत राहिलेलं आहे की ज्या क्षेत्रामध्ये आज काहीच उगवत नाही. आता पेरलं तरी ती उगवेल की नाही याची क्षमता नाही आहे. सगळं कर्ज काढून इकडून तिकडून पैसा जुळवून आम्ही पेरणी केली आणि आता दुबार पेरणीचं संकट आलं आणि दुबार पेरणीला शासनानं काहीतरी मदत करावी जेणेकरून आमचं जगणं सफल होईल. जे एका दाण्याचे 100 दाणे आम्ही करणारे आहोत, जगाचे पोशिंदे आम्हाला म्हटलं जातं, पण माझ्याकडे, आमच्या शेतकरी राजाकडे सगळ्याकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून आम्हाला आर्थिक मदत करण्यात यावी आणि दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करण्यात यावी एवढीच विनंती आहे.